जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो 2026मध्ये हॅपी न्यू इयर 2026 असे इमेजेस बनवणार आहोत. त्यावरतीच आपण AI प्रॉम्प्टवरून हे सर्व इमेजेस जनरेट करणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय कशा प्रकारचे इमेजेस आपण बनवणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला या सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, चला जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा, तरच तुम्हाला समजणार आहे की तुम्ही प्रॉम्प्ट जे आहे ते कुठून घ्यायचे आहेत आणि तुम्ही कशा प्रकारे इमेज जनरेट करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे सर्च बॉक्समध्ये जायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे जेमिनी AI. जेमिनी AI सर्च केल्यानंतर गुगल जेमिनी AIची वेबसाईट ओपन होईल. या गुगल जेमिनी वेबसाईटला आपण ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर इथं ट्राय इट ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही तुमच्या ईमेल ID वरून इथून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला जर बघितलं तर इथं प्लस आयकन दिसेल. तर प्लस आयकनवरती क्लिक करून फोटोजमध्ये जायचं आहे आणि तुमचा फोटो जो पण कुठला असेल तो फोटो तुम्ही इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर मी माझा एक या ठिकाणी फोटो ॲड करून घेणार आहे. सो फोटो एक मी ॲड करून घेतलेला आहे. आता फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक प्रॉम्प्ट पेस्ट करायचं. ओके, तर प्रॉम्प्ट पेस्ट करण्यासाठी आपण एका वेबसाईटवरती जाणार आहोत. तर ती आपली स्वतःची वेबसाईट आहे. तर त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपण तिथून आपले प्रॉम्प्ट जे आहे ते जनरेट करू शकतो. ठीक आहे, तर इथं बघू शकताय आपण सगळ्यात पहिल्यांदा तर क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर इथं वरती सर्च करायचं आहे आपण spcreationyt.com. ओके, हे आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, ही सर्च करायची किंवा डायरेक्ट गुगलवरती SP Creation YT जरी सर्च केलं तरी येईल. ही वेबसाईट आपण ओपन करून घ्यायची. वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील भेटून जाईल. तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक नंबरला इथं 2026 न्यू इयर बॉईज अँड गर्ल पोस्ट दिसेल. तर त्या पोस्टमध्ये यायचं आहे. पोस्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठला फोटो बनवायचा आहे तो आधी फोटो तुम्ही इथं सिलेक्ट करा. ओके, तर या ठिकाणी समजा आपल्याला जो फोटो आवडला असेल तो फोटो जनरेट आपण इथून करू शकतो. ठीक आहे, तर हा एकदम क्रिटिकल फोटो आहे. तर हा आपण जनरेट होतो का बघूया घोड्यावरचा. ओके, तर इथं प्रॉम्प्ट 5 जो आहे त्याला आपण सिलेक्ट करून इथूनच आपण कॉपी करू शकतो आहे. ओके, तर हा जो आहे तो इथून मी सिलेक्ट करून अशा प्रकारे कॉपी करून घेत आहे. सो तुम्ही पण हा प्रॉम्प्ट अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं. ओके, तर इथून मी हा कॉपी करून घेतलेला आहे. कॉपी केल्यानंतर आपल्या जेमिनीच्या वेबसाईटवरती किंवा ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे. इथं हा पेस्ट करून घ्यायचा आपण. ओके, पेस्ट केल्यानंतर हा प्रॉम्प्ट अशा प्रकारे दिसेल. सेंड करायचा आहे प्रॉम्प्ट सेंड केल्यानंतर काही सेकंदातच आपला फोटो जो आहे हा लोडिंग होईल आणि लोडिंग झाल्यानंतर जनरेट होईल. ओके, काही वेळेस यात ठराविक वेळेला प्रॉब्लेम येऊ शकतो फोटो जनरेशनला, कारण फोटो जो आपण जनरेट करत आहे त्या जनरेट केलेल्या फोटोमध्ये काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे होऊ शकते. तर तुम्ही रिपीट जे आहे ते जनरेट करू शकता. तर इथं आपला फोटो जो आहे तो जनरेट होत आलेला आहे, बघू शकताय. परफेक्ट असा फोटो आपला जनरेट झालेला आहे. आणखीन तुम्ही जर परत ट्राय केलं तर आणखीन यापेक्षा क्वालिटी चांगली होऊ शकते. सेव्हवरती क्लिक करून हा फोटो आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. सेम सगळे प्रॉम्प्ट तुम्ही अशा प्रकारे यूज करा. सगळे प्रॉम्प्ट्स जे आहेत ते वर्किंग होत आहेत. जर होत नसतील तर इथं तुम्ही जो प्रॉम्प्ट दिलेला आहे त्यावरती लॉंग प्रेस करून इथून तुम्ही याला एडिट करू शकता. एडिट केल्यानंतर थोडंफार यात फुल स्टॉप वगैरे देऊन परत एकदा सेंड करा, जेणेकरून परत एकदा तुमचा इमेज जो आहे तो जनरेट होईल. तर बघूया आपण यावेळी कसा इमेज जनरेट होतो आहे. तर मित्रांनो, बघू शकता यावेळी अशा प्रकारे इमेज जो आहे तो जनरेट झालेला आहे. म्हणजे प्रत्येक वेळी थोडं चेंज होत राहतो आहे. सो तुम्ही 2-3 टाईम जर सर्च केला व्यवस्थित तर तुमचा इमेजेस चांगल्या प्रकारे जनरेट होऊन जाईल. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. सगळे प्रॉम्प्ट्स तुम्हाला माहिती झालेले आहे कुठून तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.